मित्रांनो बघा, पुरुषाच्या स्वभावामधल्या अशा 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या 3 गोष्टींना बायकांना पुरुषामध्ये खूप जास्त आवडतात. म्हणजे जर एखाद्या पुरुषाचा स्वभाव ना असा असला, म्हणजे त्याच्या स्वभावामध्ये ना त्या 3 गोष्टी जर त्याच्या स्वभावामध्ये असल्या, तर असा पुरुष ना बायकांना खूप जास्त आवडतो. आणि अशा पुरुषाकडे ना बायका आणि मुली आपणच त्याच्याकडे आकर्षित व्हायला त्या सुरुवात करतात. अशा पुरुषाला ना बायका आणि मुली स्वतः पटवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पुरुषाला ना बायका भरभरून भाव देतात. अशा पुरुषाला बायकांना कधी इग्नोर करत नाही, कारण प्रत्येक बाईला असं वाटत असतं की माझ्या आयुष्यामध्ये ना असाच पुरुष हवाय, ज्या पुरुषाचा स्वभाव ना असा असेल. तर मित्रांनो त्या गोष्टी ना आता मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण नक्की बघा, कारण प्रत्येक पुरुषाला हे माहीत पाहिजे की बायकांना ना पुरुषामध्ये काय आवडतं. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे, तर ह्या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे, तर ती पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो की पुरुषाची इमानदारी. काय बोललो मी? पुरुषाची इमानदारी. आता बघा मित्रांनो, बायकांना ना इमानदार पुरुष म्हणजेच लॉयल पुरुष, म्हणजे जो पुरुष ना कधी कोणाला धोका देत नाही, जो कधी आपल्या बोलण्यावरून जो कधी पलटत नाही, म्हणजे त्याने जर एखाद्याला काही पण वचन दिलं तर तो त्याचं वचन ना कसंही करून पूर्ण करतो. तर मित्रांनो असा ना इमानदार पुरुष बायकांना खूप जास्त आवडतो. आणि प्रत्येक बाईला असं वाटत असतं की माझ्या आयुष्यामध्ये ना जो पण कोणी पुरुष जो असेल ना, म्हणजे मग तो माझा नवरा असू दे किंवा माझा बॉयफ्रेंड असू दे, तर तो ना इमानदार पाहिजे. म्हणजे त्याने मला कधी ना धोका नाही दिला पाहिजे, म्हणजे त्याने माझ्यासोबत ना इमानदारीने त्याने माझ्यासोबत वागलं पाहिजे, असं प्रत्येक बाईला वाटतं. आणि जर एखाद्या पुरुषाच्या ना स्वभावामध्ये जर इमानदारी म्हणजे जर असेल ना, तर असा पुरुष बायकांना खूप जास्त आवडतो. आणि अशा पुरुषाकडे ना बायका आपणच त्याच्याकडे आकर्षित होतात मित्रांनो. आणि अशा पुरुषाला ना पटवण्याचा प्रयत्न बायका स्वतः करतात. आणि जर असा पुरुषाने ना जर एखाद्या बाईला पटवण्याचा प्रयत्न केला, तरी पण ती बाई ना अशा पुरुषाला त्या पुरुषाची इमानदारी बघून त्या पुरुषाला ना भरभरून भाव देते. म्हणजे त्याला कधी ती बाई ना इग्नोर करत नाही, कारण त्या बाईला पण ना असा इमानदार पुरुष तिला तिच्या आयुष्यामध्ये हवा असतो. तर मित्रांनो ही ना पहिली गोष्ट आहे जी बायकांना पुरुषाच्या स्वभावामध्ये खूप जास्त आवडते. आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे, तर मित्रांनो दुसरी गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की त्याच्या अंगामध्ये असलेली हिम्मत. काय बोललो मी? त्याच्या अंगामध्ये असलेली हिम्मत. आता बघा मित्रांनो, बायकांना ना हिम्मतवाले पुरुष बायकांना आवडतात. आता मित्रांनो हिम्मत म्हणजे काय की मित्रांनो कॉन्फिडन्स, म्हणजेच मित्रांनो आपण त्याला ना मराठीमध्ये आपण त्याला आत्मविश्वास असं पण बोलतो मित्रांनो. म्हणजे जो पुरुष ना कधी म्हणजे घाबरत नाही, जो कधी लाजत नाही, म्हणजे जो बिंदासपणे कुठे पण काय पण बोलतो, म्हणजे जो पुरुष ना एकदम निडर आहे, ज्या पुरुषामध्ये ना भीती आणि लाज अजिबात नाही आहे. म्हणजे त्या पुरुषावरती ना कोणतं पण जरी संकट आलं, कोणता पण जरी प्रॉब्लेम आला, तरी तो पुरुष ना म्हणजे त्या प्रॉब्लेमचा सामना एकदम म्हणजे छाती ठोकून तो पुरुष त्या प्रॉब्लेमचा सामना नेहमी करतो. जो कधी खचून जात नाही की म्हणजे आता मी गेलो, आता माझ्याच्याने काय नाही होणार, आता मी जीवच देतो, आता मी हरलो, म्हणजे अशी गोष्ट ना तो कधी करत नाही. तो एकदम बिंदास असतो, जो म्हणजे कोणत्या पण प्रॉब्लेमला ना एकदम छाती ठोकून जो म्हणजे कोणत्या पण प्रॉब्लेमला सामोरा जातो. तर मित्रांनो असा स्वभाव ना जर एखाद्या पुरुषाचा असला, तर मित्रांनो अशा पण पुरुषाला ना बायका स्वतःहून पटवण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो. कारण बायकांना वाटतं की जर असा पुरुष ना ज्याच्या अंगामध्ये एवढी हिम्मत आहे, ज्याच्या अंगामध्ये एवढा आत्मविश्वास ज्याच्या अंगामध्ये आहे, सो म्हणजे मी जर त्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये
पुढे गेली तर म्हणजे तो पुरुष ना मला म्हणजे कधी काय होऊ देणार नाही, म्हणजे त्या पुरुषासोबत ना म्हणजे मी एकदम सुरक्षित असेन, म्हणजे तो पुरुष मला ना सुरक्षित ठेवेल असं त्या बाईला वाटतं मित्रांनो. आणि मित्रांनो अशा पुरुषाकडे ना बायका स्वतःहून आकर्षित होतात मित्रांनो. तर मित्रांनो ही ना दुसरी गोष्ट आहे जी बायकांना पुरुषाच्या स्वभावामध्ये खूप जास्त आवडते. आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे तर ती तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांना ना इज्जत देणं, बायकांचा रिस्पेक्ट करणं आणि बायकांना ना वासनेच्या नजरेने कधी न बघणं. काय बोललो मी? बायकांना इज्जत देणं, बायकांना रिस्पेक्ट देणं आणि बायकांना कधी ना फक्त आणि फक्त वासनेच्या नजरेने कधी न बघणं. आता मित्रांनो बघा बायकांना ना ही गोष्ट माहीत असते की आजकालचे पुरुष ना म्हणजे सर्वच नाही पण म्हणजे बहुतेक पुरुष ना बायकांना वासनेच्या नजरेने फक्त बघत असतात की म्हणजे अरे वा काय आयटम आहे, अरे वा काय माल आहे, म्हणजे हिच्यासोबत ना मला म्हणजे बेडवरती मला जायचं आहे, अरे वा काय चिकना आयटम आहे, असं म्हणजे पुरुष ना बायकांना फक्त आणि फक्त वासनेच्या नजरेने बायकांना बघतात मित्रांनो. आणि काही काही पुरुष तर ना बायकांना घाणेरड्या शिव्या देतात, बायकांवरती ना हात पण उचलतात. सो मित्रांनो असे पुरुष ना बायकांना अजिबात आवडत नाही. तर मित्रांनो जो पुरुष ना बायकांना इज्जत देतो, बायकांचा रिस्पेक्ट करतो आणि बायकांना कधी ना फक्त वासनेच्या नजरेने जो कधी बघत नाही तर मित्रांनो असा पण पुरुष ना बायकांना खूप जास्त आवडतो. आणि अशा पण पुरुषाकडे ना बायका स्वतःहून त्याच्याकडे आकर्षित होतात मित्रांनो. कारण असा पुरुष ना प्रत्येक बाईला आपल्या आयुष्यामध्ये तिला हवा असतो मित्रांनो. तर मित्रांनो ही ना तिसरी गोष्ट आहे जी म्हणजे पुरुषाच्या स्वभावामध्ये बायकांना खूप जास्त आवडते. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.